खूप चांगला सामना रंगला आणि मागचा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत झाला आणि जिंकला तो म्हणजेच श्रेय 11ने. वॉट अ मॅच, वॉट अ परफॉर्मन्स बाय योहन मुंबईकर. काय फायनल टच दिला, म्हणजे तो ॲनिमल चित्रपटातला बॉबी देओल होता का, शेवटच्या बॉलवर आला आणि भाव खाऊन गेला. चला बॅटर्स श्रेय, बॉस विक्टोरियन, चला 2 बॅटर्स पाठवून द्या, 2 बॅटर्स प्लीज. बॉस विक्टोरियन्स सुनील डोंगरकर, चला 2 बॅटर्स पाठवून द्या. क्षेत्ररक्षण सेट झालंय आणि त्यांना वाटलं की राईट हँडेड बॅटर स्ट्राईकवर असणार, तसं क्षेत्ररक्षण सेट केलंय. यालाच म्हणतात पूर्वनियोजन. क्षेत्ररक्षण राईट हँडेड बॅटरसाठी सेट झालेलं आहे. चला 2 बॅटर्स बॉस विक्टोरियन्स, प्लीज प्लीज. रिस्पेक्ट टाइम, टाइम विल रिस्पेक्ट यू असं म्हटलं जाते. चला प्लीज. बघा आपण जाराचं पाणी मागे जावाची वाट बघतो ना पावसाळ्यान, तसंच आहे. जास्त वेळ थांबायचं नाही आपल्याला. चला बॉस विक्टोरियनची प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ग्लेन बने आयकॉन, नवीन पटेल आयकॉन आणि उत्तनच्या संघाची एकच अट असते, आम्ही आमचे आयकॉन आमच्या गावातच घेणार. म्हणून दोन्ही संघामध्ये तेच आहे. बॉस विक्टोरियन्समध्ये ग्लेन बने, नवीन पटेल हे स्वतः उत्तनचेच आहेत, तेच आयकॉन आहेत. सुनील डोंगरकर कॅप्टन, एल्स्टर सांबऱ्या, सॅन्युएल गवऱ्या, रोशन पाटील, अनिकेश बंडूक, रॉबर्टन बुनकवली, रॅमसन बंगा, जॅप्सन गवऱ्या आणि जेसन परेरा असे तुम्हाला टीम पाहायला मिळते. तर दीपेश फाउंडेशन सन्माननीय रोहनजी पाटील यांच्या वतीनं RK वॉरियर्स या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तर पाहूया त्या शुभेच्छा RK वॉरियर्सला. आणि बक्षीस आहे गोलंदाजांसाठी. सन्माननीय रणजित किणी जे संघ मालक आहेत, गोलंदाजांसाठी बक्षीस आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस रणजितदादा किणी म्हणजेच RK यांच्या वतीने प्रत्येक गोलंदाजांसाठी असणार आहे जो विकेट घेईल. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये बॉस विक्टोरियन्स या संघाकडून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अनिकेश आहे, अनिकेश बंडूक आणि नवीन पाटील हे 2 बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. जवळपास सर्वच खेळाडू उत्तनचे मला परिचयाचे आहेत. पावसाळी क्रिकेट त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये आणि काय मजा असते. 1.5 महिन्याची क्रिकेटची मजा उत्तनच्या समुद्रतटावर आपण अनुभवतो. फक्त 4 तास मिळतात आणि 4 तासांमध्ये फटाफट त्या दिवसाचं वेळापत्रक पूर्ण केलं जातं. एक मजा आणि एक क्रिकेटच्या खेळासाठी मैदानाची आवश्यकता नसते, खेळपट्टीची आवश्यकता नसते. तेच उत्तनच्या समुद्र तटावर आपण पाहतो. नवीन पाटील आणि अनिकेश बंडूक तुम्हाला पाहायला मिळतील. अनिकेश स्ट्राईक एंडला आहेत आणि बॉलिंग मार्कवर बॉलर तुम्हाला पाहायला मिळतील एल्सन येतात. बघा दोन्ही खेळाडू एकाच परिसरातले आहेत, प्रतिस्पर्धी आहेत. एल्सनने या सीझनमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस बघा ऑन दी टोज बॉलला स्लाइस केलाय. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एक सिंगल पूर्ण होते. अनिकेश यांच्या नावावर एक चांगला रेकॉर्ड मागच्या पावसाळ्यामध्ये आहे. एका षटकामध्ये 5 विकेट्स, मेडन, डबल हॅट्रिक सगळं तुम्हाला त्या षटकात पाहायला मिळालं. तर तो एक कीर्तिमान अनिकेशच्या नावावर आहे. नवीन पाटील यांच्यासाठी क्रिकेट काय नवीन नाही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नवीनने ती कामगिरी आणि इमानदारीने ती कामगिरी नवीन पटेल निभावलेली आहे. प्रशांत करत आपल्या 500 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे मुख्य मंचावर. एल्सन प्लेसमेंट चांगली आहे कव्हरला. इनफिटच्या आतमध्ये बघा क्षेत्ररक्षण चांगलं होते पण ओव्हर एक्साइटमेंट, म्हणजे बॉल कॅरी करण्याच्या अगोदर थ्रो करण्याची घाई. जर असं झालं तर मग बॉल व्यवस्थित कव्हर होत नाही. त्याचमुळे एक सिंगल मिळते. धावसंख्या पोचते दोन्ही आकड्यावर. आय होप एव्हरीवन इज एन्जॉईंग. एन्जॉय युअर सेल्फ. पण कचरा इतरत्र फेकू नका प्लीज. ही विद्यामंदिर आहे. आपण ज्या ठिकाणी बसलात आनंद घ्या या स्पर्धेचा. फक्त कचरा इकडे तिकडे फेकू नका. धावसंख्या 2 चेंडूचा खेळ झाला. एल्सन बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ऑफ द विकेट अनिकेशसाठी. हो बॉलला बाउन्स मिळाला होता पण बाउन्स कंट्रोलच्या पलीकडे होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. बघा रिप्लेमध्ये आपण पाहूया. प्रिन्स मूव्हीजवर चांगला बाउन्स होता पण लेग स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ असल्यामुळे पंचांनी त्या गोष्टीची दखल घेतली. व्हाईट बॉलचा इशाराला धावसंख्या पोचते 3 या आकड्यावर. मागचा सामना हाय स्कोरिंग चेस झाला आहे. त्याचमुळे आता कुठलीच धावसंख्या विजयाची शाश्वती तुम्हाला देऊ शकत नाही या मैदानामध्ये. क्रॉस बॅटेड सर्व पर्याय अनिकेश वापरतोय पण डॉट बॉलला टाळ्यांचा कडकडाट RK परिवाराच्या वतीने ऐकायला मिळते. प्रशांत या ना आपलं 500 रुपयाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी.
जे NP स्पोर्ट्सच्या वतीनं तुमच्यासाठी जाहीर झालं होतं. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते, धीम्या गतीने पुढे जाते. 3 धावा धावफलकावर. बॉलर तयार. एल्सन ओव्हर द विकेट. यावेळेस स्ट्रेट हिट आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा पलीकडे पोहोचतोय. गिरटा घालतोय बॉल खाली. जजमेंट चांगला. फलंदाज बाद. विकेट डाऊन. (04 KY 4841) क्रमांकाचं वाहन कोणाचं असेल त्या वाहनाला चावी कनेक्टेड होती आणि आमचे नागरिक इमानदार आहेत. ती चावी आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून दिलेली आहे. आपलं नाव सर? आदित्य यांनी ती चावी आमच्या समालोचन कक्षात आणून दिली आहे. MH04 KY 4841. चला किसे चेक करा आणि आपल्या गाडीची ओळख पटवून ही चावी घेऊन जायचं आहे. चला या. थँक्यू आदित्यजी. येस, चला आपण मॅच ऑन ठेवूया. 3 धावा 1 गडी बाद. अनिकेश बाद झाले आणि अनिकेशने चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चांगला स्टॉप, खूप चांगला कॅच त्या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील सुनील डोंगरकर. नवीन बेंटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन आहेत बॉस विक्टोरियन्सचे. एल्सन बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेटनं. हो, यावेळेस उलट दिशेने खेळायचं आहे. अपील इम्पॅक्ट आउटसाइड डस्ट. असंच पंच निर्देशित करताय. चांगला झेल प्रणय यांनी घेतलेला आहे. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन आउटफील्ड प्रणय, त्यांची ख्याती आहे. आरके 2 हिरे घेऊन आलेत, म्हणजे प्रणय पाटील आणि एका बाजूला भरत पाटील. तीन धावा धावसंख्या निर्धारित आहे. हो, फुटवर्क बिलकुल नाही आहे, फक्त पुढचा पाय पुढे घेऊन गेले. बॅटचा फेस ओपन करताना थोडासा वेळ घेतला बघा, पूर्णपणे झुकले होते. हा स्ट्रोक खेळताना उंची चांगली आहे सुनीलची, पण त्या ठिकाणी जातो हा डॉट बॉल. पहिलं यशस्वी षटक एल्सनचं संपलंय. या षटकामध्ये त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्यांच्या खात्यात गेली. म्हणजेच पूर्ण वरचष्मा या पहिल्या षटकावर पाहायला मिळतोय. RK वॉरियर्सचा. ज्या विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस रणजित कणी यांच्या वतीनं एल्सनला दिलं जाणार. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. लागेल. धावसंख्या झाले 3. तर या ठिकाणी मोनिशी तरे यांच्या वतीनं प्रणय पाटील यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छा प्रणयसाठी. फुललेंचा बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला, कव्हरला फिल्डिंग चांगल्या दर्जाची. वा, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट होते. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 4 या आकड्यावर धावांसाठी आता प्रयत्नच नाही तर संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. RK वॉरियरचा संघ खूप चांगला मानलेला आहे, पण आता पाहूया त्यासमोर बॉस विक्टोरियन ज्यांचं लिडरशिप गेविन यांच्या हातामध्ये. यावेळेस बघा, गिरकी घेतली, फिरले आस्टोक खेळताना, पूल करताना बॉलला थेट उडवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार.
आणि धावसंख्या पोचते आता 10 या आकड्यावर. डबल डिजिट फिगर ऑन युअर स्क्रीन. प्रिन्स मूवीज. नवीन पाटील अजूनही नॉनस्ट्राईक एंडला थांबतायत. त्यांना माहिती आहे की अजूनही आपल्याला मोठे फटके खेळण्याची घाई करायची नाहीये, म्हणून नवीन आरामात हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतायत. सुनील डोंगरकर यांच्या वतीने तो षटकार. प्रणय पाटीलला आज वेळ कसा मिळाला? मोस्ट बिझिएस्ट क्रिकेटर आणि वंडर बॉय ऑफ खारीगाव या नावाने, खारीगावचा मी आहे ना. वंडर बॉय ऑफ खारबाव या नावाने ओळखलं जाते प्रणय पाटील यांना. आणि जितके ते शांत वाटतात मैदानाच्या आतमध्ये शांत नसतात. खूप चांगले स्ट्रोक्स त्यांचे आपण पाहिले. स्क्वेअर ऑफ द विकेट, बिहाइंड द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि आत्ताचीच BPL ज्यांनी गाजवली प्रणय पाटील तुम्हाला पाहायला मिळतात लॉंग ऑफला. एका बाजूने भरत पाटील, वन ऑफ द सक्सेसफुल कॅप्टन, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाकडून खेळतात. कोपरी संघाची आठवण झाली तर हरीश पटेल यांचं देखील नाव आवर्जून घ्यायला हवं, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळ खेळला. राजेश होगे, निखिल होगे यांचा आपण खेळ कोपरी संघासाठी पाहिलेला आहे. चला मॅच ऑन का सर्व काही व्यवस्थित झालं असेल तर. धावसंख्या झाली 1 गडी बाद 10. बघा या ठिकाणी कॅच आलाय. सिनॉय सॅनियो फुलटो यांच्या शर्यत होऊ शकणार नाही. आणि बैलगाडा शर्यतीसाठी जितकं मोठं मैदान घ्याल तितकं पण कमी पडते. अभय पाटील यांचा आगरी कट्टा. स्वतःच्या खिशाला थोडासा खर्च द्या आणि तुम्हाला तिकडे खूप चांगला जेवणाची व्यवस्था आहे. धावा झालेल्या आहेत 10. 10 रन्स ऑन बोर्ड. बॉलर तयार. हो वाया बॅटची एज. बॉल जातोय मागे. यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचला होता पण कॅच ड्रॉप झालाय. दरम्यान एका सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा मौका मिळतोय. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षणाच्या चुका होतात फलंदाज थोडे आनंदी होतात. तोच आनंद पाहायला मिळतोय फलंदाजाच्या चेहऱ्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सॅनियो. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला सॅनियो. दरम्यान धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते झालेली आहे 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड. पतू ॲज अ स्कोरर आमच्यासोबत. मधल्या काळामध्ये प्रियांकसुद्धा असतात. स्कोरिंगची भूमिका खूप महत्त्वाची असते कुठल्याही समालोचकासाठी. फुल लेनचा लेग कटर बॉल आहे. लेग कटर ओळखणं तितकं सोपं नाही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूंची हाताळणी आपण करतोय. क्लिंटन मला जसा मी उल्लेख केला चांगला लेग कटर आहे क्लिंटन निकडे आणि तो लेग कटर खूप चांगल्या पद्धतीनं वापरतोय समोरील प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यासाठी. धावसंख्या 2 गडी बाद 12. क्लिंटन माल्या ओव्हर द विकेट. फुललिनचा बॉल ड्राईव्ह करायचा आहे. एरे माझ्या मागल्या. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या बॉस विक्टोरियनची झाली आहे 2 गडी बाद 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम बॉस विक्टोरियन्स. अँड्रू स्वागत आहे. भावी नगरसेवक अँड्रू स्वागत आहे तुमचं. बघा काही आमचे नॉन आगरी कोळी क्रिकेटपटू सुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचा आम्ही आदर राखतोय आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे राईचे जनक कुठल्या टीममध्ये? संगीत इंजर्ड. तो मिस केलं एक चांगलं क्रिकेट हवी जनकच्या वतीनं. पण मोहित यांनी ती कामगिरी पार केली आहे. मोहितचा एक षटकार लक्षात राहील. संगीत म्हात्रे आणि त्यांची पूर्ण टीम त्या ठिकाणी एन्जॉय करते. जेम्स बॉन्ड राई 50 वर्षांचा इतिहास क्रिकेटचा आणि तो वारसा हे सर्व तरुण जोपासत आहेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये.
संदीप चव्हाण या वेलकम. काय फॉर्म भरायचा आहे संदीप चव्हाणचा? संदीपचा फॉर्म भरायचा आहे. चला पॉवर प्ले निवडलेला आहे. काही गोष्टी विनोदाच्या जेव्हा ओव्हर ब्रेक होतो तेव्हा तो विनोद व्हायलाच बा. राईट संदीप. चला भरत पाटीलकडून सी मार्कवर येते बघा. आरके कडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे रणजितजी गिणे यांच्याकडून. तर जास्त वेळ घेऊ नका. वेळ तुमचं चालू आहे. टायमर चालू आहे. राईट टायमर तुमचं चालू आहे. दशात या 12 मिनिटाचा कालावधी आपण आरके वॉरियर्स घेतलेला आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत आणि त्याबद्दल तुम्ही सतर्क राहा. ही सूचना ही विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच नवीन पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सॅनवेल. बॉस व्हिक्टोरियनसाठी भरत तयार. फुल लेनचा बॉल बॉटम इनचा वापर केला. बॉलला केला टर्न. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मधून पुढे तो पण एका सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. फंबल झालाय क्षेत्ररक्षक आणि लगेच एका धावीला 2 मध्ये बदलले जाते. डीप मध्ये जेव्हा तुम्ही प्रोटेक्शनला असता तेव्हा तुम्हाला मार्जिन ऑफ एरर कमी ठेवावं लागेल आणि इतक्या सपाट मैदानावर तुम्ही जेव्हा खेळताय तर अशा वेळेला चुकांची शक्यता कमी असते. 1 शॉट आहे लक्षात घ्या. 1 धाव कमी मिळेल आणि जसा मी उल्लेख करत होतो की या सपाट मैदानावर चुका खूप कमी व्हायला हव्यात. दुखापत तर नगण्य आहे या मैदानावर. अभिनव विद्या मंदिर क्रीडांगण आपण पाहतोय. धावसंख्या 2 गडी बाद 13. 13 रन्स ऑन बोर्ड. चला मॅच ऑन ठेवा. कुठल्याच कारणासाठी थांबवू नका कारण या ठिकाणी गेलेली वेळ परत मिळणार नाही आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. मागचा सामना हाय स्कोरिंग राहिला. पहिला सामना लो स्कोरिंग राहिला. हा सामना आता आपण मध्यावर आलेलो आहोत. या डावाच्या भरतच्या पहिल्या चेंडूवर एक डबल पाहायला मिळाली. धावसंख्या 13 झाले. एक सिंगल माफ करा. आपण 1 धाव कमी केले कारण पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ब्रश केली नाही फलंदाजाने. 1 धाव कमी जोडली जाईल. धावसंख्या 2 गडी बाद 13. भरत पाटील राईट आर्म विकेट नवीन पाटीलसाठी. स्विंग चांगला आहे बॅटचा पण एलिव्हेशन तितकंसं मिळत नाही आहे. बॉल पोचतोय पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला. यावेळेस कुठलीच चूक होणार नाही आहे क्षेत्ररक्षकाकडून म्हणूनच फक्त 1 सिंगल पूर्ण होते. हर्ष त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एका धावेने धावफलक पुढे जातोय 14 या आकड्यावर. सिंगल डबलने नुकसान होणार नाही आहे आरके वॉरियर्सचं. जर नुकसान करायचं आहे आणि आपल्या संघाचा फायदा निश्चित करायचा आहे तर मागणी तसा पुरवठा. मागणी आहे षटकाराची ती पूर्ण व्हायला हवी. चांगला बॉल पिचिंग बघा अप टू डेट. पाय चेसणारा यॉर्कर त्या ठिकाणी भरत पाटील यांनी यूज केला आणि या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. या ठिकाणी पायाचा संपर्क बॉलशी झाला. लेग बाईची 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 2 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपण आरके वॉरियर्स या संघाची पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर कुठल्याच गोष्टीची वाट न पाहता भरत पाटीलने क्षेत्ररक्षण निवडलं आणि आतापर्यंत गोलंदाजाने तो निर्णय रास्त ठरवलाय. ऑन साइडला बॅट स्विंग प्रॉपर. टायमिंग प्रॉपर. बॉल करतो हवाई सफर. थेट लँड होतोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. गगनचुंबी षटकार. ॲट धिस सिच्युएशन. धावसंख्या 21. हो बॅटची एज. बॉल हवे. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटचा सांगतोय माझा कॅच आहे पण तो त्याचा नाहीये. कॅच ड्रॉप झाले. हा तर अगदी सोपा झेल होता. ए प्रभू हे रामकृष्ण हरी प्रेमानंद जगन्नाथम ये क्या हुआ. कॅच ड्रॉप. फक्त या ठिकाणी मिळते 1 सिंगल आणि धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 22 धावा. 22 रन्स ऑन बोर्ड आणि अगदी सोपा झेल. म्हणजे मला तर विश्वासच बसत नाही डोळ्यांवर. कॅच ड्रॉप झालेला आहे. दरम्यान प्रशांतजी घरत कॉंग्रॅच्युलेशन. काय खेळलेत. अजूनही खेळायचं आहे यानंतर. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह करायचा आहे. या ठिकाणी 1 षटकार आलेला आहे. तर सिनॉय सॅनिओ फुलटो यांच्या वतीनं 1 बक्षीस होतं. ते सॅनिओला षटकार आलेला आहे नवीनच्या वतीनं. तर नवीनला 500 रुपयाचं बक्षीस सिनॉय सॅनिओ फुलटो यांच्या वतीनं दिलं जाणार आहे. जो षटकार खेचला होता या अगोदर नवीनने आणि सुनीलने सुद्धा 1 षटकार खेचला होता. तर सुनीलला सुद्धा सिनॉय सॅनिओ फुलटो हिच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात सॅनिओ फुलटो सुद्धा
या स्पर्धेसाठी या मैदानावर पोहोचणार आहेत. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 22, 2 गडी बाद, 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम बॉस विक्टोरियन्स. मार्कवर आपण पाहतोय, जसा मी उल्लेख केला की या सीझनमध्ये एल्सन एक महत्त्वपूर्ण गोलंदाज म्हणून उदयास आलेला आहे आणि ते का त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये तो देतोय विथ हिज बॉलिंग स्किल. पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय. स्ट्रायकिंग एंडला नवीन ज्यांच्या नावावर आहेत 11 धावा. चांगल्या स्ट्राईक रेटने बॉस विक्टोरियन्ससाठी नवीन खेळपट्टीवर तग धरून थांबतोय. हो, यावेळेस कनेक्शन प्रॉपर नाही झालं. बॉल थोडासा उसळला, शरीराचा वेध घेणारा ठरला. रिप्लेमध्ये आपण पाहूया नक्की काय घडलंय. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर बघा, थोडासा संपर्क चुकला आणि बॉल हेड हिटिंग, अगदी त्या ठिकाणी कानाचा मागोवा बॉलने घेतला, जातोय डॉट. पण झुंजार खेळाडू आहे नवीन पाटील. या छोट्याशा बॉल इम्पॅक्टने काय त्याच्या आत्मविश्वासाला तडा जाणार नाही आणि त्याचमुळे बघा पुन्हा एकदा तो तयारी दर्शवतोय खेळण्याची. क्रिकेटचा खेळ आहे, अशा गोष्टी तर घडतच राहतील. कॉन्क्रीटच्या विकेटवर तो अनइव्हन बाउन्स तुम्हाला फेस करता आला पाहिजे. जातोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 22 या आकड्यावर. एल्सन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट नवीनसाठी. हो, यावेळेस बघा पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड. यावेळेस गती कमी केली, बॉलचा बाउन्स कमी ठेवला, खांद्याचा वापर नियंत्रित केला. त्याचमुळे आडव्या बॅटीनं खेळण्याचा प्रयत्न जो झाला होता फलंदाजाचा, तो फलंदाजाचा प्रयत्न फक्त प्रयत्नच राहिलेला आहे. धावसंख्या 22, 2 गडी बाद. धावसंख्येला रेड सिग्नल लावण्याचं काम एल्सन मळेकर यांनी केलेलं आहे आणि नवीन सारख्या फलंदाजाला थांबवतोय तो. ही देखील एक महत्वाची बाब एल्सनसाठी. फुललींचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. यावेळी चांगला कलेक्शन. थ्रो देखील प्रॉपर पण गॅदर नाही होत आहे, त्याचमुळे धावा मिळतील 2. एल्सन चुकले आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आम्ही समालोचक नेहमीच म्हणतो चुकीला माफी नाही. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत हे षटक एल्सनसाठी खूप चांगलं राहिलेलं आहे. RK वॉरियर्ससाठी चांगलं राहिलेलं आहे. फक्त या षटकामध्ये 2 धावा एल्सनने खर्च केल्या. पण बॉस विक्टोरियन्ससाठी बॉस सध्याच्या घडीला नवीन पाटील आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस बॅटेड पुल दाखवलाय दम, मिळवल्या 6 धावा, मॅक्सिमम सिक्सर. ती 32 धावा. मी म्हणालो होतो की बॉस म्हणून मैदानाच्या आतमध्ये कोण आहे सध्याच्या घडीला? नवीन पाटील. ड्राईव्ह केलाय, क्लासिक ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग, त्याचा पाठलाग पडतो कमी. वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. नवीन पाटील नावाचं चौकार. आणि एल्सनच्या या षटकामध्ये एकंदरीत 12 धावा जोडलेल्या आहेत आणि सर्व क्रेडिट जाते वन अँड ओनली नवीन पाटीलला, ज्याने खूप चांगल्या पद्धतीने पाय रोवून खेळपट्टीवर थांबून धावसंख्येला आकार देण्याचं काम केलंय. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे एल्सनचा. नवीन पाटील स्ट्रायकिंग एंडला. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंट लाईन फील्डच्या आतमध्ये. आता कुठलीच परतावा लगे नवीन पाटीलला धक्का बसतोय. तिसरा. धावसंख्या 34. त्यांच्या
कारकिर्दीवर आधारित एक गाणं आपण ऐकलं, ज्यांच्या नावाने हा संघ खेळतोय RK वॉरियर्स. आणि आता 500 रुपयाचं बक्षीस ॲल्सनला सुद्धा मिळणार आहे विकेटसाठी, जे रणजित गणी यांनी जाहीर केलेलं आहे. तर 4 षटकांचा खेळ संपलाय. बॉस विक्टोरियन संघाची धावसंख्या 34 झालेली आहे. नवीन पाटील यांना सिनॉय सॅनियो फुलटो हिच्या वतीने सुद्धा 500 रुपये. त्याला वेळ चेक करायची आपण. ओके, ओके चला. तर नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेवटच्या षटकासाठी. बॉलिंग मार्कवर येतोय केतन आहे का? येस, केतन वैती तुम्हाला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. आणि स्ट्रायकिंग एंडला ग्लेन. बघा, पुन्हा एकदा मला सरप्राईज मिळते की ग्लेन इतक्या उशिरा काय करतायत पॅव्हेलियन बॉक्समध्ये. ज्यांचा क्रमांक नेहमीच पहिला असतो, पण ते आता येत आहेत 5व्या क्रमांकावर. केतन वैती आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहणार आहोत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. आणि स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज सॅनियो. बॅटची लिडिंग एज, बॉल फ्लाय स्लिपला, विकेट किपर पोचणार नाही, एक सिंगल होते पूर्ण. स्ट्राईकवर आता ग्लेन बने पोचत आहेत. खरं तर नेहमीच ग्लेनच्या वतीनं चांगली सुरुवात करून दिली जाते, पण आता मध्यांतर आहे आणि तर महेंद्रसिंग धोनीची भूमिका म्हणजेच इनिंग फिनिशर म्हणून एक चांगली कामगिरी करावी लागणार आहे ग्लेन बनेला. धावसंख्या 3 गडीवर 35. बॉस विक्टोरियन्स. वर्गमित्र ओमीकडून बक्षीस. केतनसाठी ऑनसाईडला पूल केलंय, क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि पोचेल त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पण अजूनही थोडीशी अभ्यासाची कमी आणि बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. 1 2 4 चौकार. तर तुम्हाला बक्षीस आहे तुमचे वर्गमित्र ओमी यांच्याकडून 500 रुपयाचं. दरम्यान विकेट तर नाही, पण 4 धावा खर्च झालेल्या आहेत. धावसंख्या पोचते 39 या आकड्यावर. आता बॉस विक्टोरियन्स एका चांगल्या स्थितीमध्ये येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय, पण 55 ते 60 पर्यंत जावं लागेल. ऑफस्टमच्या बाहेर सरकले हा स्ट्रोक खेळण्यासाठी, कारण एक चांगला लेग कटर आहे उजव्या त्याच्या बॅटरसाठी. केतन वैती यांच्याकडे बघा, बॉल टर्न होतोय. विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय भरत पाटील यांना. बॉल स्टॉप होतोय आणि चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने येते. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे समाप्त. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 39 धावा. चला आपण पुढचा टॉस देखील डिस्कस करूया. ऑन साईडला टर्न केले बॉलला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे डीपमध्ये. बॅटिंग एंडला थ्रो अपीश, पण भरत पाटील उंच उडी घेऊन बॉल अडवत आहेत. आणि बघा, बॉलिंग एंडला फलंदाज दाबाचीच्या स्वरूपात बाद होतात. मिळते फक्त ही एकच धाव. धावसंख्या 4 गडी बाद 40. चला 2 आपण संघ आमंत्रित करूया. रिथ्वी अँड सारंग 11 वर्सेस महादेव आशीर्वाद. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. रिथ्वी अँड सारंग 11 वर्सेस महादेव आशीर्वाद. दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी यायचे. आपण करूया टॉस इनिंग ब्रेकमध्ये. महादेव आशीर्वाद आणि रिथ्वी अँड सारंग 11. चला टॉससाठी या. पुढचा सामना आपण लगेच सुरू करणार आहोत या सामन्यानंतर विदाउट ब्रेक. प्रेक्षकांची मागणी आहे मैदानाच्या आतमध्ये फक्त क्रिकेट चालू राहिलं पाहिजे आणि ती मागणी प्रेक्षकांची आम्ही 100% पूर्ण करू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. ग्लेनच्या सोबतीला रॅमसन भंगा. यस, रॅमसन सुद्धा एक चांगला पर्याय आहे. जास्तीत जास्त धावा जोडण्यासाठी षटकारांची गरज असते आणि षटकारांसाठी रॅमसन यांना वापरलं जाते आणि ते तसे स्ट्रोक्स त्यांच्या वतीने मिळत आहेत का. पण आता केतन वैती त्यांच्या खात्यात ती विकेट जात नाही आहे, पण ब्रेक थ्रू तर मिळतोय. स्ट्राईक ग्लेनला. ओ बॅट स्विंग, ओनली बॅट स्विंग, नथिंग एल्स. नो बॅट बॉल कनेक्शन, नो बॅट इन्वॉल्ड. विकेट किपर सक्रिय, जातोय डॉट बॉल. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट आणि त्यानंतर उजव्या त्याच्या बॅटरसाठी लेग कटर खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय केतन आणि आपला अभ्यास सराव आपली गुणवत्ता सादर करतोय. शेवटचा बॉल. धावसंख्या 40. पुन्हा एकदा एरे माझ्या मागल्या. अगेन्स्ट द टर्न ऑन साईडला आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न वारंवार फसलेला आहे आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपतोय. धावसंख्या 40 जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असेल 30 चेंडूंमध्ये. 30 चेंडू 41 धावांची गरज. RK वॉरियर्स 30 बॉल्स अँड 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला करूया टॉस. 2 कॅप्टन्स रिथ्वी अँड सारंग 11 आणि महादेव आशीर्वाद.
सॉरी 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 आपण अमित सॉरी रित्वी सारंग आणि श्रेया. चला सॉरी कॅप्टन्स चेंज. श्रेया 11 आणि रित्वी आणि सारंग 11 दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी. कारण आपण शेड्यूलमध्ये फर्स्ट आणि थर्ड विनर ऑफ फर्स्ट मॅच विनर ऑफ थर्ड मॅच असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर श्रेया 11 आणि रित्वी अँड सारंग 11 दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी. करूया आपण टॉस बॉक्समध्ये. चला रित्वी आणि श्रेया 11 टॉससाठी या. तर EVN मेंडोन्सा उत्तनचे खेळाडू जे आता बोटीवर आहेत, व्हिडिओ कॉल करतायत. क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला एकत्र करतो, प्रत्येकाला क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे, पण काही कामानिमित्त क्रिकेट खेळू शकत नाही. त्यापैकी EVN मेंडोन्सा यांचा व्हिडिओ कॉल आम्हाला या मीरा भाईंदर आगरी कोळी प्रीमियर लीग निमित्त आलेला आहे. EVN तुमचं स्वागत आहे. आपण पावसाळ्यात भेटूया नक्की उत्तनच्या बीचवर पावसाळी क्रिकेट खेळण्यासाठी. ओके, स्टे हेल्दी, स्टे फिट, एन्जॉय. चला टॉससाठी यायचं आहे. श्रेया 11 आणि रित्वी. चला या टॉससाठी. रित्वी आणि सारंग 11. बघा सिनॉय सॅनियो फुलटो यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500चं बक्षीस होतं. ते आपण समालोचन कक्षामध्ये जमा करणार आहोत आणि नंतर ते त्या खेळाडूंना सामना संपल्यानंतर देऊया. चला रित्वी अँड सारंग 11 आणि श्रेया 11चे कॅप्टन रेडी आहेत. रित्वी अँड सारंग 11 कॅप्टन टॉससाठी या फास्ट. रित्वी अँड सारंग 11 प्लीज कम फॉर टॉस. कल्पेश पाटील आणि मोहन पाटील, द ग्रेट मराठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन पाटील यांच्या वतीनं प्रत्येक चौकारांची तिकडी आणि बघा चौकारांची हॅट्रिक नसते, चौकारांची तिकडी आणि षटकारांची तिकडी, विकेटची फक्त हॅट्रिक असते. तर त्यासाठी सन्माननीय मोहन रवींद्र पाटील आणि सन्माननीय कल्पेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे. थँक्यू. चला लगेच या रित्वी अँड सारंग 11 वाय आर यू वेटिंग फॉर. चला लगेच या टॉससाठी रित्वी अँड सारंग 11. चला कसं जाऊया पुढच्या डावाच्या दिशेने. त्या ठिकाणी आवाज ऐकूया सन्माननीय नितीन आडवे सरांचा. थँक्यू. स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज. धन्यवाद मनीष पाटीलजी. आरके वॉरियर्स या संघाला 30 चेंडू. चला अंपायर वाट बघतायत. सलामीची जोडी 2 सेकंद आहेत तुमच्याकडे. सलामीची जोडी आतमध्ये पाठवायची आहे. प्रभाकर मात्रे मित्रमंडळ आणि नकाबाईज आयोजित तुम्ही बघतायत आगरी कोळी सन्मानाची मानाची ही ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, महाराष्ट्र, मुंबईमधील सगळ्यात नंबर 1 आयोजनाची स्पर्धा MBPL 2024. सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून आम्ही इकडे स्वागत करतो. यूट्यूबच्या माध्यमातून ज्या कमेंट्स आणि शुभेच्छा आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं सुद्धा आम्ही इकडे स्वागत करतो. चला टॉस बॉक्समध्ये 2 कॅप्टन तिकडे असतील. मात्र या टॉस बॉक्समध्ये खरा बॉस कोण होईल येणारी वेळ सांगेल. आज हितेश म्हात्रे यांचा वाढदिवस आहे, ज्यांनी आपल्यासाठी या स्पर्धेसाठी नेटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर सन्माननीय हितेश म्हात्रे दादा कुठे असतील व्यासपीठावर या. केक आणलेला आहे, आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. केक कापून
आमच्या गोडदेव गावातील म्हात्रे परिवारातील अत्यंत धूर्त, चलाक, हुशार आणि ज्येष्ठ असा म्हात्रे परिवारातील सगळ्यात हुशार पोरगा मी सांगेन हितेश म्हात्रे. तर प्लीज तुम्ही इकडे या. कुठले आलाय का? तर आज मुर्जा गावातील कॉर्पोरेटर सन्मान्य जयेश भोईर इकडे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जर जात असेल तर प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. व्यासपीठावर या. सन्मान्य जयेश भोईर दादा कॉर्पोरेटर मीरा बंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन या, लवकर या. 30 चेंडू 41 धावा. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघत आहात एलिस्टर. षटकारांसाठी प्रत्येक षटकारांसाठी रणजित किणी दादा जे खूप चांगले आयोजक आहेत ठाणे परिसरातील, त्यांच्यासुद्धा मनापासून आम्ही इकडे स्वागत. जय मल्हार खारेगाव यांच्याकडून चेतनसाठी केतन याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. सिक्सरसाठी इकडे सिनॉय सनियो फुलटो यांच्याकडून प्राइज आलेला आहे. खातं ओपन करतायत. तर पहिला चेंडू बॅट अँड पॅड ऑन साईडला जातोय. 41 धावांचा पाठलाग करताना बघा श्री गणेशा स्टार्ट ऑफ द फाउंडेशन अतिशय चांगल्या प्रकारे इकडे करतायत. केतन वैती यांनी सुरुवात करून दिली आहे. धावसंख्या ती म्हणजे एक. प्रेम म्हात्रे नवीन गुणलेखक आमच्या डाव्या साईडला बसलेला आहे. एलिस्टार आता मात्र बघा हलक्या हाताने फक्त फ्लिक करतायत ऑन साईडला. मिड ऑनमध्ये तिकडे चेंडू जातोय आणि अशा प्रकारे जर बघितलं तर दोन्ही बॅटर आपलं खातं ओपन करतायत. 1-1 या धावसंख्येवर इकडे खेळतायत प्रणय आणि केतन. प्रणय पाटील केतन वैती. मात्र वैती जर म्हटलं तर संपूर्ण मुंबईचा वाघ ज्यांना म्हटलं जातं. आत्ताच 4 लाखाच्या स्पर्धेला सावर्ड्याला का बॅटिंग केली मंगेश वैती. सगळ्यात धूर्त फलंदाज आहे. अलिस्टर क्या बात आहे. बॅकफूट पंच बघा. क्लास कशाला म्हणतात क्रिकेटमध्ये, तो क्लास ती आपली गुणवत्ता दाखवतोय तो म्हणजे केतन वैती. मंगेश वैतीचं नाव घेतलं, दुसऱ्या वैतीने बघा लगेच क्लास दाखवला. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 4. छोटा प्लेन पुल केलाय बघायचं आहे. 3 खेळाडू काय चाललंय फायदा बघा. एक चूक केली तर मग काय होतं. एक धाव किती महत्वाची असते. तर तेच काम केलं दोन्ही बॅटरनी. संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 7. हितेशजी म्हात्रे यांना विनंती आहे या व्यासपीठावर या. आज एक सुवर्णरत्न सूर्याच्या किरणेचा जन्म झाला म्हणून आज हितेश म्हात्रे यांचा वाढदिवस आहे, जो आपण केक कापून थोड्याच वेळात सेलिब्रेशन करणार आहोत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ॲलिस्टर आहे. पाण्याच्या टाकीच्या एंडकडून उजव्या हाताने गोलंदाजी करताना घुटना टेक तमाशा देख गॅप बघा. सुपरफुल पॉवरफुल हा येतोय MBPL चा ब्रँडेड चौका. सुरेश पाटील आणि सर्व त्यांचे मित्रपरिवार या व्यासपीठावर या. चेंज ऑफ पेस रिव्हर्स स्ट्रोक खेळलाय बघायचा आहे. 2 खेळाडू तिकडे येतात चेंडू कलेक्ट करण्यासाठी. जिथपर्यंत चेंडू पकडला 1 धाव तिथे कंप्लीट झाली आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 12. हितेश म्हात्रे आज इतिहासाचा दिवस आहे. हितेश म्हात्रे दादांसाठी नेटच्या माध्यमातून कुठलीही स्पर्धा असून दे त्यांचं काम अप्रतिम असतं.
12 धावा झालेल्या आहेत. धावा करायच्या आहेत 41. टार्गेट 41 धावांचा आहे. 5 षटकांचा सामना. शनिवारचा दिवस. विद्युत प्रकाश ज्योतातली आगरी कोळी प्रीमियर लीग मधली सगळ्यात नंबर 1 स्पर्धा म्हणायला हरकत नाही इन एशियन कंट्री. अतिशय चांगलं आयोजन बघतायत, नियोजन तुम्ही बघतायत आणि काय लाईट्स इफेक्ट तुम्ही बघतायत मैदानावर. सन्माननीय शाखा प्रमुख हेमचंद पाटील दादा यांचं आगमन इकडे झालेलं आहे. वेलकम वेलकम. सध्या युवा तरुणांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत हेमचंद पाटील आणि यांचा सफर पुढे चांगला हो हीच आपण आई जगदंबे चरणी प्रार्थना करूया. वेलकम हेमचंद पाटील. अनिकेश गोलंदाजी मार्कवर. अर्के यांच्याकडून 500 रुपये षटकारांसाठी धन्यवाद. अनिकेश 2 बॅटर आहेत. चांगली जोडी जमले. तुझी माझी जोडी जमली असं कदाचित हे दोन्ही बॅटर म्हणत असतील. पहिल्याच षटकामध्ये 12 धावांची पार्टनरशिप. एक चौकारण मारून प्रणय तिकडे खेळतोय. त्याच्यानंतर केतन चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबल्सवर भर दिलेला आहे. शॉर्ट ऑफ लाईन बघा पुल करायचा होता. पुन्हा एकदा सोलापूरला चेंडू गेला. कोल्हापूरला ऑन साईडला खेळायचं होतं आणि शॉर्ट पॉईंटला शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला तिकडे चेंडू जातोय. व्यवस्थित तालमेल नव्हता या स्ट्रोकवर. जर बघितलं आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता. सक्सेसफुल जास्त झाले नाही. मात्र 1 धाव मिळाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 13. अनिकेश पुन्हा एकदा गुड बॉल. अतिशय चांगला चेंडू बघा. व्हेरिएशन चांगलं तुम्ही बघितलं. मला आठवण झाली सांगली एक्सप्रेस विजय पावले जो सांगली एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. ते जे तर्रार गोलंदाजी करताना गुजरातच्या बंटी पटेलला 2022ला काय बॉलिंग केली होती त्या क्षणाची मला आठवण करून दिलेली आहे. काहीतरी चर्चा करतायत सन्माननीय हितेश म्हात्रे ज्यांचा आज वाढदिवस आहे. नेटच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा आज नेटमुळे अप्रतिम तुम्ही बघत आहात. पुन्हा एकदा परफ्यूम. मात्र बघा चुकी कराल लाईन अक्रॉस कराल तर चेंडू वाईट आहे आणि अंपायरने तेच सांगितलं जेव्हा तुमचा टप्पा नाही तुमची लाईन पण व्यवस्थित असली पाहिजे. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14. धावा करायच्या तब्बल 41. क्या बात आहे. ब्लॉकलमध्ये अटॅक तुम्ही बघतायत. खूप वेगाने धाव इकडे घेत आहेत. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 15. यस थोडासा बॅटी शॉट बघितला डीप लॉंग ऑन लावा. आता मात्र चुकी आहे. हा मिळतोय MBPL चा नशीबवान चौकार. एकोणीस धावसंख्या ती म्हणजे 19. बघा ॲक्शन रिप्ले मध्ये जंप मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू थोडासा वर गेला. परफेक्ट इकडे दिसते. चे कॅमेरामॅनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरोखर सन्माननीय विवेक दादा आणि सेनू दादा जे 2 कॅमेरामॅन ऑपरेटर आहेत. एक्केचाळीस धावा करायच्या आहेत. बघायचं आत्तापर्यंत धावा झाल्यात ते म्हणजे 19. पार्टनरशिप चांगली आहे. पुन्हा एकदा आडवा बॅटने प्रयत्न चांगला केला होता. मी सांगितलं होतं ना इट इज अ कॉन्क्रीट विकेट आणि कॉन्क्रीट विकेट मातीची जर विकेट शेणाने सारवलेली विकेट याच्यामध्ये इट इज अ बिग डिफरंट. एक चेंडू शिल्लक आहे असे स्कोरर सांगत आहेत कारण एक चेंडू वाईट टाकला होता. बघा पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा डॉट, तिसरा वाईट,
चौथा एक, पाचवा चौका आणि 6वा डॉट. चला कंप्लीट करावा लागेल, नियम आहे 6 चेंडू टाकावेच लागतील. एकोणीस धावसंख्या आहे, 41 धावांचा टार्गेट आहे. हलक्या हाताने फक्त बघा, माइंड क्रिकेट. आता बघितलं सिंगल्स मिळाली, दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला, पुढे गेले होते, मात्र यू वेट म्हणून सांगितलं, थांबवून घेतलं. सिंगल्स तिकडे मिळाली आणि आता जर बघितलं तर या सिंगल्सने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 20 धावा, अजूनही 21 धाव्यांची गरज आहे. 18-21. आज व्यासपीठ फुललेलं आहे, सजलेलं आहे. सर्व आमचे मान्यवर मंडळी आहेत, संघमालक सुद्धा आहेत, मनीष पाटीलजी ज्यांचा वाढदिवस आहे, हितेश म्हात्रे दादा हे सुद्धा इकडे आहेत. थोड्या वेळात आपण केक कापून सेलिब्रेशन करूया. पॉवर प्लेचा इशारा देत आहेत अंपायर. कॅप्टनच्या माहितीसाठी हा पॉवर प्ले आहे. 18 चेंडू आणि 21 धावा. प्रणय आणि केतन ही जोडी आता इथे मस्तपैकी रंगले पार्टनरशिपमध्ये. कुलमाइंडमध्ये बॅटिंग करतायत दोघं, कारण दोघांना माहीत आहे काही घाई करायची गरज नाही. इथे आता 18 चेंडू आहेत आणि धावा करायच्या 21. उत्तनचा तेज तर्रार एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा ग्लेन बने, जबरदस्त स्पीडी बॉलर म्हणून यांची ओळख आहे. फुल पॉवर आहे, ताकद जबरदस्त आहे. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, ऑफ स्टंपला येऊन खेळण्याचा प्रयत्न तिकडे करतायत. आता 17 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. बघा ही खासियत आहे, जेव्हा पण ग्लेन बनेला आम्ही गोलंदाजी करताना बघितलेलं आहे, लेंथ व्यवस्थित आणि जास्तीत जास्त होडीवर असतात. तर त्याच्यामुळे जी ताकद आहे समुद्राची आणि उत्तनच्या वाळूची, ती ताकद जबरदस्त आहे ग्लेन बने यांच्याकडे. 17-21. यस, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन पुल करतायत. फलंदाजाने ग्लेन बनेला उत्तर दिलेलं आहे, समोर आहे लाईटीचा पॉवर, मी तुला षटकार मारला कारण तुला दाखवायची होती माझी पॉवर. 26 धावा. ईट का जवाब पत्थर से देते हुए पुन्हा एकदा आडवा बॅटने. डी झोन आहे. यस, धन्यवाद अंपायर. 2 धाव्यांसाठी आणि या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 28. 28 आकडा कोण विसरेल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर चॅलेंज केलं होतं पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने, उसे क्या मार रहा है, मुझे मार के बता, मैं तुझे मारने नहीं दूंगा. थोड्या वेळात सांगेन का काय घडलं या 28 आकड्यावर. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन पुल करतायत. पॉवरफुल होईल का, मी फक्त करतो गुल कारण मी आहे पॉवरफुल. $34. 34 ते गोलंदाज होते पाकिस्तानचा या जगामधला डिस्को डान्स करून करणारा गोलंदाज अब्दुल कादिर. आणि सचिन सरांनी लागोपाठ 4 षटकार, 1 डॉट आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून 28 धावा केल्या होत्या. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन. आता मात्र एलिव्हेशन कमी आहे, बघायचं आहे. 3 क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. पुन्हा एकदा धरती मातेला चेंडू दान केलाय. आयुष्यमान भव सांगतायत फलंदाज, सांगतात थँक्यू व्हेरी मच, गुड सपोर्ट टू मी. आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 35. अजूनही 6 धावा करायच्यात. बघायचा आहे षटकार मारून विजय संपादन करतील का, असा रेकॉर्ड जास्तीत जास्त आहे महेंद्रसिंग धोनी
आणि मुल्तान का सुलतान वीरेंद्र सेहवाग या दोघांच्या नावावर आहे. पुन्हा एकदा शॉट प्लॅन करता हिट, काम झालं फिट. क्या बात आहे, ब्रँडेड षटकार. मी सांगितल्याप्रमाणे बघा, षटकाराने विजय. गुड बॅटिंग. केतन वैती, मंगेश वैती जर मुंबईचा वंडर बॉय आहे तर मी सुद्धा मीरा भाईंदरचा वंडर बॉय आहे. हा षटकार मारून त्यांनी दाखवून दिलेली आहे आपली पॉवर, आपली ताकद, आपली नजाकत. गुड बॅटिंग. चला प्रणय पाटील, या मॅन ऑफ द मॅचचे हिरो तुम्हीच आहात. यू कलेक्ट द मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. गुड बॅटिंग. अप्रतिम, शांत दिमाग, संयम आणि बुद्धिबळाप्रमाणे बॅटिंग करून आपल्या संघाला विजय प्राप्त इकडे करून देत आहेत. धन्यवाद. चला आता आपण वळणार आहोत सन्मान्य हितेश म्हात्रे यांच्या वाढदिवसाचा केक आपण सेलिब्रेशन करणार आहोत. चला केक घेऊन या. आज खूप मोठा दिवस आहे. हितेश म्हात्रे दादा, आज तुमच्या मनातील ज्या काही इच्छा स्वप्न असतील तर आई जगदंबे चरणी आम्ही प्रार्थना करतो त्या सर्व पूर्ण होऊन यशाच्या शिखरावर तुमचं नाव 7 समुद्र पार झालं पाहिजे. आज असं म्हात्रे परिवारातील व्यक्तिमत्व हितेश म्हात्रे, आज त्यांच्या आई आज फोनवर आहेत, म्हणजे आमच्या काकू. कारण 15 ते 20 वर्ष लहानपण माझं म्हात्रे परिवारांच्या घरातच गेलेलं आहे. तर काकू बघतायत आज आपल्या मुलाचा वाढदिवस कुठल्या प्रकारे सेलिब्रेशन इकडे होईल. चला या सगळ्यांनी या मिळून केक कापूया. चला या सुरेश पाटील आहेत, किशोर पाटील आहेत, हेमचंद दादा पाटील आहेत, जय पाटील आहेत, सर्व मित्र परिवार आहे, मनीष पाटील आहेत. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर हितेश, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हितेश दादा, हैप्पी बर्थडे टू यू हितेश दादा, हैप्पी बर्थडे टू हितेश दादा, हैप्पी बर्थडे टू यू. मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे हितेश म्हात्रे. सेलिब्रेशन बर्थडे केक. आणि क्लिंटनला 500 रुपये मिळणार आहेत. तर आपण यायचं आहे. आणि 6 साठी प्रणय 1000 रुपये आणि केतन वैती 500 रुपये. तसेच जयमल्लार खारेगावकडून केतनसाठी 500 रुपये, म्हणजे केतनला मिळतील 1000 रुपये. चला कॅश घेण्यासाठी यायचं आहे. केतन, प्रणय, एल्सन आणि क्लिंटन. चला या लगेच. एल्सन, क्लिंटन, प्रणय, केतन. आपण कॅश स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रणय पाटील. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रणयला जातोय. प्रणय या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. चला नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे टीम पृथ्वी अँड सारंग 11ने नाणेफेक जिंकून त्यांनी निवडलेलं आहे क्षेत्ररक्षण. चला लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्या आणि 2 बॅटर्स टू 11 आपल्या तयारीत ठेवायचे आहेत. चला मॅन ऑफ द मॅच प्रणय पाटील या. प्रणय, खारबावचे सुपरस्टार आयकॉनिक कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. चेहऱ्यावर कधीच त्यांचं काहीच हावभाव नसतात. फक्त क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा खेळ. नवीन पाटील आपण यायचंय. हां नवीन पाटील आपण यायचंय. सिनॉय सॅनियो फुलटो हिच्या वतीनं 1500 रुपये नवीन पाटील यांच्यासाठी. तर नवीन पाटील या ते 1500 रुपये स्वीकारण्यासाठी. सिनॉय सॅनियो फुलटो यांच्या वतीनं 1500चं बक्षीस नवीनसाठी. तो नवीन आपण या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पृथ्वी अँड सारंग 11, पृथ्वी अँड सारंग 11. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या फास्ट. चला हिरेन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अगोदर प्रणयला दे.
हेमचंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मनोद्यमाचा पुरस्कार आपण प्रणय पाटील यांना देणार आहोत आणि काही कॅश प्राइजेस आहेत, ती कॅश प्राइजेस सुद्धा आपण देतोय तुम्हाला. चला तर 1000 रुपये रणजित किणी यांच्याकडून 2 षटकारांसाठी प्रणयला मिळतील आणि मनोद्यमाचा पुरस्कार ओव्हरऑल त्यांचा चांगला परफॉर्मन्स या मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. चला रित्वी अँड सारंग, जास्त वेळ नाही, प्लीज प्लीज प्लीज. आदित्य चलिए प्लीज, जल से जल आपको अंदर जाना आहे. त्यानंतर अजून एक षटकार होता केतन वैती, या केतनसाठी एकूण 500 500 1000 म्हणजे जय मल्हार खारेगाव यांच्याकडून 500 आणि आर के यांच्याकडून 500. केतन वैती, केतनला द्या. चला केतनला द्या. केतन या, केतन वैती.